हाय स्टुडंट्स. चला तर आज आपण रिप्रोडक्शन इन प्लांट या टॉपिक मधला उरलेला पार्ट आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. याच्या अगोदर आपण लास्ट लेक्चर पर्यंत फ्लावर, असेक्सुअल रिप्रोडक्शन, सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये फ्लावरचे वेगवेगळे पार्ट्स, कॅलेक्स, करोला, एंड्रोइसियम, गायनोइसियम, त्या प्रत्येकाचं स्ट्रक्चर, फंक्शन इथपर्यंतचा पार्ट आपण डिटेल पाहिलेला होता. आता आपल्याला याच्या पुढचं सेक्सुअल रिप्रोडक्शन मधली जी नेक्स्ट स्टेप असते ती म्हणजेच मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गनचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. सुरुवातीला आपण एंड्रोइसियम, त्याचं जे बेसिक युनिट बघितलं होतं आपण, स्टॅमेन्स, या संदर्भातली माहिती घ्यायची आपल्याला. म्हणजेच फुलामधली मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो तो आपल्याला डिटेल पाहायचा आहे. सो एंड्रोइसियम, ओके, हा मेल सेक्स ऑर्गन आहे. मेल सेक्स ऑर्गन ऑफ फ्लावर. राईट. आता हे मेल सेक्स ऑर्गन असतं, याचं जे बेसिक युनिट आहे ते आहे स्टॅमेन. बेसिक युनिट काय आहे? स्टॅमेन. हे आपल्याला माहित आहे, आपण पाहिलेलं आहे. स्टॅमेन घेतला तर त्याच्यामध्ये असे दोन पार्ट्स असतात महत्वाचे. हा पार्ट आहे, हा असतो अँथर, आणि हा पार्ट आहे, याला काय म्हणायचं? फिलामेंट. सो अँथर अँड फिलामेंट. सगळ्या अँथर मध्ये लोब दिसतात किती? 2 लोब दिसतात, म्हणजे 2 लोब्ड आहे. काय म्हणायचं याला? डायथिकस किंवा बायथिकस. आता जर लोब 2 असतील तर पोलन सॅक किती असतात? 4 असतात, कारण एका लोब मध्ये 2 पोलन सॅक असतात. असे 2 लोबचे मिळून 4 पोलन सॅक होतात. तर हा जो अँथर आहे, ह्या अँथर मधला आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर थोडस डिटेल बघायचं आहे. जेव्हा हा अँथर इमॅच्युअर असतो तेव्हा याच्यात 2 महत्वाचे पार्ट असतात. एक बाहेरचं आवरण, ज्याला म्हटलं जातं इपिडर्मिस. इपिडर्मिस काय म्हणायचं? इपिडर्मिस. इपी मीन्स आउटर, डर्मिस मीन्स लेअर, सगळ्यात बाहेरचा लेअर असतो, याला काय म्हणायचं? इपिडर्मिस. आणि इनसाइडला, ह्याच्या आतील साइडला पेशी असतात, ते असतात पॅरियन कायमॅटस सेल्स. पॅरियन कायमा म्हणजे थिन वॉल्ड सेल्स असतात, याला म्हणायचं पॅरियन कायमा. थिन वॉल्ड सेल्स इज कॉल्ड ॲज पॅरियन कायमा. आता जसे डेव्हलपमेंट स्टार्ट होईल, ह्या पॅरियन कायमापासून डेव्हलप्ड पेशीज तयार होतात, त्यापेक्षा पुढच्या पेशीज तयार होतात. म्हणजेच याच्यापासून ज्या पेशी तयार होतात याला म्हटलं जातं अर्चिओसाइट्स किंवा अर्चिस्पोरियल सेल्स. अर्चिस्पोरियल सेल्स काय म्हणायचं? अर्चिपोरियल सेल्स. ह्या अर्चिस्पोरियल सेल्स असतात, यांची डेव्हलपमेंट होते आणि त्यापासून आतील बाजूला, इनर साइडला तयार होतात स्पोरोजिनस सेल्स. स्पोरोजिनस टिश्यूज सेल्सला म्हणायचं पोरोजिनस सेल्स. बाहेरच्या बाजूला तयार होतं लेयर्स ऑफ अँथर. म्हणजे अँथरची जी वॉल असते त्याच्यामध्ये वेगवेगळे लेयर्स असतात, ज्याला आपण असं म्हणूया वॉल लेयर्स. कोणकोणते वॉल लेयर्स आहेत हे आपण खूप डिटेल बघणार आहे
वॉल लेयर्स म्हणायचं. कोणकोणते वॉल लेयर्स आहेत हे आपण डिटेल पाहायचं आहे. वॉल लेयर्स हे बाहेरच्या बाजूला असतात, आउटर, आणि स्पोरोजिनस टिश्यू हे आतील बाजूला असतात, इनर. ओके. पुढे जाऊन हे स्पोरोजिनस टिश्यू असतात, याच्या ज्या पेशी असतात त्यांच्यामध्ये नवीन स्पोर्स तयार करण्याची, मायक्रोस्पोर्स तयार करण्याची क्षमता असते. म्हणजे यांच्यापासून पुढं मियोसिस झालं की याच्यामध्ये तयार होतात मायक्रोस्पोर्स. म्हणजे या स्पोरोजिनस टिश्यूजलाच आपण असंही म्हणू शकतो MMC, मायक्रोस्पोर मदर सेल्स. मायक्रोस्पोर मदर सेल्स and these produce the microspores. काय तयार होतील? मायक्रोस्पोर्स. यालाच म्हणायचं पोलन ग्रेन्स. काय म्हणायचं? पोलन ग्रेन्स. पण त्यासाठी एक डिव्हिजन होणं आवश्यक असतं, मियोसिस. आपल्याला माहित आहे मियोसिस म्हणजे काय असतं? रिडक्शनल डिव्हिजन असते. रिडक्शनल याचा अर्थ असा असतो की गुणसूत्रांची संख्या कमी होते. म्हणजे एका पेशीच्या 4 पेशी तयार होतात आणि गुणसूत्रांचा नंबर मात्र हाफ होतो. याला म्हटलं जातं मियोसिस. जो मायक्रोस्पोर तयार होतो तो टेट्राड असतो. टेट्राड कसा असतो बघा? टेट्राड. टेट्राड या शब्दाचा अर्थ आहे त्याच्यात 4 मायक्रोस्पोर्स असतात. 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स तयार होतात. हे इंटरनल स्ट्रक्चर इमॅच्युअर अँथर पासून पोलन ग्रेन्स कसे तयार झाले हे आपण बघितलं. पुन्हा एकदा बघा, हे स्टॅमेन जेव्हा स्टॅमेनचे 2 पार्ट आहेत, अँथर अँड फिलामेंट. अँथर जेव्हा इमॅच्युअर असतो त्याच्यात बाहेरचा थर असतो, याला काय म्हणायचं? इपिडर्मिस. आतील पेशींना म्हणायचं पॅरेनकायमॅटस सेल्स किंवा पॅरेनकायमा. याला यांची डेव्हलपमेंट झाली की तयार होतात आर्चिओसाइट्स किंवा यालाच म्हणायचं अर्चिस्पोरियल सेल्स. ह्या अर्चिस्पोरियल सेल्स पुन्हा डेव्हलप होतात, आतील साईडला तयार करतात स्पोरोजिनस टिश्यू. आतील साईडला तयार करतात स्पोरोजिनस टिश्यू आणि बाहेरच्या बाजूला तयार करतात वॉल ऑफ अँथर. वॉल ऑफ अँथर ॲट आउटर साइड. आणि इनसाइडला तयार करतात स्पोरोजिनस टिश्यूज. हे स्पोरोजिनस टिश्यूज आतील साईडला असतात. यांच्यात नवीन स्पोर तयार करण्याची क्षमता असते. याला असंही म्हटलं जातं मायक्रोस्पोर मदर सेल्स. आणि यांचं मियोसिस झालं की मायक्रोस्पोर्स तयार होतात, ज्याला आपण म्हणतो पोलन ग्रेन्स. जो टेट्राड असतो, हॅप्लॉइड असतो. एका वेळी एका पेशीपासून, एका MMC पासून, MMC इथं मायक्रोस्पोर मदर सेल म्हणायचं याला, MMC पासून 4 टेट्राइड मायक्रोस्पोर्स तयार होतात. ओके. आता हे टेट्राइड मायक्रोस्पोर्स कसे असतात किंवा अँथर बस्ट कसा होतो हे आपण डिटेल पाहणार आहे. तर इथला पार्ट तुम्हाला, अँथरच्या आतील पार्ट तुम्हाला कळालेला आहे. आता प्रत्यक्षात ह्या अँथरचं स्ट्रक्चर कसं असतं हे आपण त्याच्या ट्रान्सफर सेक्शन मध्ये बघणार आहे. टीएस ऑफ अँथर मध्ये बघणार आहे. कशामध्ये? टीएस ऑफ अँथर. कळालेला आहे पार्ट? हा पार्ट लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. ठीक आहे, तुम्ही लिहून घेतलेला असेल. आता पुढचा पार्ट आपण बघूया, स्ट्रक्चर ऑफ अँथर. काय बघायचं आहे? स्ट्रक्चर ऑफ अँथर. यालाच आपण म्हणतो टीएस ऑफ अँथर, ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँथर. टीएस ऑफ अँथर. अँथरचा आपल्याला ट्रान्सफर सेक्शन बघायचं आहे, टीएस बघायचं. टीएस ऑफ अँथर. आता आपण डायथिकस अँथर आहे त्याचा जर का सेक्शन घेतला तर तो आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळेल. बघा, त्याच्यात 4 पोलन सॅक्स असतात. हे पोलन सॅक्स आहेत, 4 पोलन सॅक्स. याच्यावरती बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीचं लेयर असतं. हा बाहेरचा लेयर आहे. ओके. हा या साईडचा एक लोब असतो, या साईडचा एक लोब असतो. 2 लोबला जोडणारा इथं सेंटरला पार्ट असतो, याला म्हणायचं कनेक्टिव्ह. हा जो दाखवलेला पार्ट आहे याला काय म्हणायचं? कनेक्टिव्ह. हा कनेक्टिव्हचा पार्ट आहे.
याच्या सभोवताली व्हॅस्क्युलर टिश्यू असतात, कंडक्टिंग टिश्यू असतात, व्हीबी व्हॅस्क्युलर टिश्यू म्हटलं तर त्या असतात. हे एकंदरीत आपण डायथिकस अँथरचा टीएस बघतोय. आता याच्यात महत्वाचे दोन पार्ट असतात. काय दोन पार्ट असतात? तर एक अँथर वॉल, अँथरची वॉल असते, म्हणजे ही इथून इथपर्यंतची अँथर वॉल आहे. याच्यात कोणकोणते लेयर्स असतात हे आपण डिटेल पाहणार आहे. आणि त्याच्या इनसाइडला स्पोरोजिनस टिश्यूज असतात. सुरुवातीला आपण अँथर वॉल बघूया. अँथर वॉल. आता ह्या अँथर वॉल मध्ये 4 लेयर्स असतात, एकूण 4 थर असतात. बघा, सगळ्यात बाहेरचा आहे, याला म्हणायचं इपिडर्मिस. काय म्हणायचं? इपिडर्मिस. एपी मीन्स आउटर, डर्मिस मीन्स लेयर. सो दिस इज सिंगल थिक लेयर आहे, प्रोटेक्टिव्ह लेयर आहे, आउटर लेयर आहे. प्रोटेक्शनचं काम करतो, फ्लॅट सेलनी तयार झालेला असतो. सो सिंगल, थिक, आउटर, प्रोटेक्टिव्ह अँड मेड अप ऑफ फ्लॅट सेल्स कॉल्ड ॲज इपिडर्मिस. फर्स्ट लेयर आहे. ह्या इपिडर्मिसच्या आतील बाजूला हा जो आतील लेयर आहे, हा आतील बाजूचा थर असतो. हा पूर्ण सर्व बाजूने असतो. आपण समजण्यासाठी इथे एकाच ठिकाणी दाखवूया. याला म्हणायचं एंडोथेसियम. एंडोथेसियम. काय म्हणायचं? एंडोथेसियम. हा एंडोथेसियम लेयर आहे. एंडो मीन्स इनसाइड, इनसाइड दी इपिडर्मिस, किंवा याला सब इपिडर्मल लेयर म्हटलं जातं. हाही सिंगल लेयर असतो. या ठिकाणी फायबरस थिकनिंगने तयार झालेला असतो आणि मॉइश्चर ऍब्सॉर्ब करण्याची क्षमता असते. हायग्रोस्कोपिक लेयर असतो. सो सेकंड लेयर इज कॉल्ड एज एंडोथेसियम इनसाइड दी इपिडर्मिस. ओके. आता ह्या एंडोथेसियमच्या इनसाइडला अशा 1 to 3 लेयर्स असतात. 1 to 3 लेयर्स. याला म्हणायचं मिडल लेयर्स. मिडल लेयर्स किती असतात? 1 to 3. 1 to 3. ह्या पण सर्व बाजूने असतात. जसं की मी हा लेयर दाखवला, बाहेरचा होता इपिडर्मिस, त्याच्या आत आहे तो एंडोडर्मिस आहे. बघा, हे तुम्हाला समजण्यासाठी सर्व बाजूनी हे थर असतात. त्याच्या इनसाइडला 1 to 3 हे मिडल लेयर्स आहेत. हे पण याच्या आतील साईडला असतात. असे 1, 2 किंवा 3 थर असतात. कन्सेप्ट क्लिअर झाला? बघा, बाहेरच्या बाजूला सिंगल लेयर आहे तो इपिडर्मिस, त्याच्या आतील साईडला आहे सिंगल लेयर तो एंडोडर्मिस, त्याच्या आतील साईडला 1 to 3 लेयर्स असतात. याला काय म्हणायचं? मिडल लेयर्स. या मिडल लेयरचं जे वैशिष्ट्य आहे, सुरुवातीला जसजसा इमॅच्युअर असतो त्यावेळेस हे प्रेझेंट असतात. जसजसा अँथर मॅच्युअर होईल हळूहळू ह्या डिजनरेट होतात, नष्ट होतात आणि त्या ठिकाणी हा जो पोलन सॅक असतो ते डेव्हलप होतो, त्याला स्पेस दिली जाते. म्हणजे मॅच्युअर अँथर मध्ये ह्या मिडल लेयर्स असतात, त्या नष्ट झालेल्या असतात, डिजनरेट होतात. सगळ्यात महत्वाचं इनरमोस्ट लेयर आहे, याचं नाव आहे टॅपेटम. टॅपेटम. काय म्हणायचं? टॅपेटम इज द मोस्ट इम्पॉर्टंट लेयर, मोस्ट इनरमोस्ट, सगळ्यात आतील बाजूला असतो. हा थिक असतो आणि न्यूट्रिटिव्ह इन फंक्शन असतो. न्यूट्रिटिव्ह लेयर म्हटलं त्याला. म्हणजे काय? इथं आत होणाऱ्या पोलन ग्रेन्सला, एमएमसीला, स्पोरोजिनस सेल्सला लागणारं फूड मटेरियल सप्लाय करतात. सो सप्लाय दी फूड, त्यांचं पोषण करतात, न्यूट्रिशन करतात. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज न्यूट्रिटिव्ह लेयर किंवा न्यूट्रिटिव्ह इन फंक्शन. दीज 4 लेयर्स, इपिडर्मिस, एंडोथेसियम, मिडल लेयर अँड टॅपेटम, कलेक्टिव्हली कॉल्ड एज अँथर वॉल. राईट? अँथर वॉल क्लिअर झाली? चला, आता याच्या इनसाइडला
अशा अनेक स्पोरोजिनस सेल्स असतात, टिश्यू असतात, त्याच्यात अनेक स्पोरोजिनस सेल्स आहेत आणि ह्या प्रत्येक पेशीमध्ये मायक्रोस्पोअर तयार करण्याची क्षमता आहे, टेट्राड मायक्रोस्पोअर तयार करण्याची क्षमता आहे. म्हणजेच ह्या टॅपेटमच्या इनसाइडला ज्या स्पोरोजिनस टिश्यू आहेत, स्पोरोजिनस टिश्यू, याच्यातल्या काही पेशी ज्याला आपण एमएमसी म्हणू, मायक्रोस्पोअर मदर सेल किंवा पीएमसी म्हणायचं, पोलन मदर सेल्स. एव्हरी मदर सेल बिकम्स डिप्लॉइड. या डिप्लॉइड असतात. डिप्लॉइड याचा अर्थ 2n. 2n याचा अर्थ 2 गुणसूत्रांचे संच असतात. 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स. 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स. आता यांचं काय होतं, मियोसिस होतं. काय होतं, मियोसिस. मियोसिस इज अ टाइप ऑफ रिडक्शनल डिव्हिजन. एका पेशीच्या म्हणजे एक जर पीएमसी असेल, समजा आपण ही इथं एक पीएमसी कन्सिडर करूया, ही सिंगल पीएमसी आहे, पोलर मदर सेल किंवा मायक्रोस्पोअर मदर सेल, आणि याचं मियोसिस झालं तर याच्यापासून स्पोर टेट्राइड तयार होतं. काय तयार होतो, स्पोर टेट्राइड. बघा तुम्हाला या साईडला एक स्पोर आहे, इथे एक स्पोर आहे, इथे एक स्पोर आहे, पलीकडच्या साईडला एक स्पोर असतो, याला टेट्राइड स्पोर म्हटलं जातं. टेट्राइड स्पोर. आणि हा टेट्राइड स्पोर पासून पुढं आपल्याला 4 पोलन ग्रेन्स मिळतात. किती पोलन ग्रेन्स मिळतात, 4. 4 का होतात, कारण इथं मियोसिस आहे. पॅरेंट सेल गिव्स 4 डॉटर सेल्स विथ हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम्स इज कॉल्ड एज मियोसिस. आणि अशा पद्धतीनं 4 या ठिकाणी पोलन ग्रेन्स तयार होतात. याला म्हणायचं मायक्रोस्पोर्स. मायक्रोस्पोर्स किंवा काय म्हणायचं, पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स. आणि हे मात्र हॅप्लॉइड असतात. याच्यात मात्र गुणसूत्रांचा एकच सेट आलेला असतो, सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम. दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज हॅप्लॉइड. पुढे जाऊन ह्या मायक्रोस्पोअर पासून एकापासून 2 मेल गॅमेटोफाइट्स मिळतात. एकापासून 2 मेल गॅमेटोफाइट्स मिळतील. गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट कशी होते आपण नंतर बघणार आहे. पण तरी सुद्धा कॅल्क्युलेशन साठी लक्षात ठेवा, तुम्हाला असं विचारलं जातं की 1 MMC गिव्स हाऊ मेनी नंबर ऑफ स्पोर्स, 4 स्पोर्स. हाऊ मेनी नंबर ऑफ गॅमेट्स, सो each pollen grain produce 2 gametes, so 4 pollen grain corresponds to 8 gametes, gives 8 gametes. So 8 gametes, 8 male gametes म्हणायचे. मेल गॅमेट्स 8 का, बघा याच्यापासून 2 तयार होतील, याच्यापासून 2 आहेत, याच्यापासून 2 आणि याच्यापासून 2, असे एकूण मिळून 8 मेल गॅमेट्स तयार होतील जेव्हा याचा गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट होईल तेव्हा. सिक्वेन्स कळालाय. सगळ्या एंथरचा टीएस आपण बघितला. या टीएस मध्ये इथं उरलेल्या स्पेस मध्ये सगळ्या पॅरेनकायमॅटस सेल्स असतात. इपिडर्मिस, एंडोथेसियम, मिडल लेयर्स, टॅपेटम, स्पोरोजिनस टिश्यू, मायक्रोस्पोअर मदर सेल, त्याचं मियोसिस, टेट्राइड स्पोर, 4 मायक्रोस्पोअर, 8 गॅमेट्स. मायक्रोस्पोर्सला काय म्हणायचं, पोलन ग्रेन्स. आणि एमएमसी पासून मायक्रोस्पोअर तयार होणं ह्या एकूण प्रोसेसला म्हणायचं मायक्रोस्पोरोजेनेसिस. मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजेच जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन, मायक्रोस्पोरोजेनेसिस. ओके.